बोरवेलबद्दल काहीच माहिती नाही आहे आपल्याला. आजही आपण बोरवेल घेतो म्हणजे फक्त खड्डा खणतोय. खड्डा खणून त्याला काहीच आपण डेव्हलप करत नाही आहे चांगलं पाणी देण्यासाठी. शेतकऱ्यांना मुळात माहीतच नाही की बोरवेल कसा घ्यायला पाहिजे किंवा बोरवेल जरी घेतला असेल तर त्याच्यानंतर त्या बोरवेलमध्ये काय सुधारणा करायला पाहिजे. आज बोरवेल घेतो म्हणजे एक गाडी येते, बोरवेल डग करते आणि निघून जातो आणि तो माणूस पाणी उडालं की सांगतो की "अरे वाह! तुम्हाला 2.5 इंची पाणी लागलं आहे, 4 इंची पाणी लागलं आहे." शेतकरी खुश होतो. 3 दिवसांनी मोटर आणतो 4 HP 5 HP तो माणूसच सांगतो. शेतकऱ्यांना तेही माहिती नाही की नेमकी मोटर किती HP टाकावी. तर ते किंवा दुकानात विचारतात, "सर माझं बोरवेल एवढं आहे." तो माणसाने सांगितलं की 4 इंची पाणी लागलं आहे. तर तो सांगतो, "ठीक आहे तुम्ही 10 HP मोटर घ्या आणि टाकून टाका." इव्हन बोरवेल मारताना केसिंग, इनर केसिंग, एक केसिंग प्रकार आपण ऐकला असेल, ज्याला आपण ट्यूबवेलसुद्धा म्हणतो कधी-कधी. किती टाकायचं हे सुद्धा माहीत नाही. आजकाल तर बोर मारताना सांगतात की चला 300 फूट मारलं, 250 फूट केसिंग टाका, माती ढासळू शकते. खरंच गरज आहे का? हे सुद्धा आपल्याला माहिती नाही किंवा तसं तज्ज्ञ कोणी सांगत नाही. तर त्यामुळे होतं काय, की आपल्याला ह्याबद्दल काहीच माहिती नाही आहे आणि आपण बोर घेऊन सोडून टाकतो. पण त्याला डेव्हलप करणं म्हणजे काय, तर त्याला चांगलं पाणी मिळण्यासाठी त्यातले फ्रॅक्चर्स जे म्हणतो आपण, की जिथनं पाणी येतं त्यालाही मोकळं करणं गरजेचं आहे. आज आपण बोरवेल घेताना नारळ किंवा मग कॉपरच्या कांड्या हे फिरून बघतो आणि मग आपण त्यानुसार बोरवेल घेतो. पण त्याच्याने खरं काय कळतं हे माहिती नाही आहे. बऱ्याचदा आपण मशिनरीज, आज जर्मन मेड मशिनरीज म्हणून फार फेमस आहेत आणि माणूस येतो आणि त्या मशीनद्वारे पाणी सांगून जातो, की तुम्ही इथे पॉईंट घ्या, 2.5 इंची पाणी लागेल, 3 इंची पाणी लागेल, जे काही असेल ते. पण नेमकं ते मशीनसुद्धा कसं काम करतं, त्याचं वर्किंग प्रिन्सिपल काय, हे जर त्या माणसाला विचारलं तर ते सांगता येत नाही. ॲटलिस्ट माहिती पाहिजे ना, की नेमकं हे मशीन कसं सांगतं की इथे पाणी आहे, ते पण माहिती नसतं. तर अशा ह्या गोष्टीमुळे ना बऱ्याचदा शेतकरी काय म्हणतो, की आपल्याला लुबाडायलाच लोकं आलेत. मी जरी काम करताना मी सांगितलं, की मी तुम्हाला बोरवेलला पाणी वाढवतोय, तर नेमकं कसं वाढवता? पाणीच नाही आहे जमिनीत तर पाणी कसं देता? ह्या विषयाबद्दल बोलतात. तर मी हे सांगेल, की याच्यामध्ये पहिले तर आपल्याला समजायला पाहिजे, की बोरवेलमध्ये पाणी कसं मिळतं. आता बोरवेल म्हणजे काय? आता आपण जिथे उभारलो या ठिकाणी उभारल्यावर इथनं 100 फूटचा जो खालचा जो थर असतो, तो हा सॉफ्ट झोन म्हणजे वेदर्ड रॉक म्हणजे काय? खाली सगळं कडक पाषाण आहे, पण तो वातावरणाशी संपर्कात आल्यामुळे थोडाफार सॉफ्ट म्हणजे मऊ आहे आणि तो चांगलं पाणी धरू शकतो. मग होतं काय, की प्रत्येक वर्षी जे पाऊस पडतं, तर पाऊस पडल्यानंतर ते पाणी साधारण 100 ते 150 फुटापर्यंतच मुरतं आणि निसर्गाने किमया केलेली आहे, की प्रत्येक वर्षी तो जून-जुलैला आपल्याला पाऊस देतो आणि ते पाणी खाली पडल्यानंतर मग तो 100 फुटापर्यंत मुरतो आणि मुरल्यानंतर मग ते पाणी आपल्या बोरवेलला मिळतं आणि आपण ते बोरवेलला पाणी उपसा घ्यायला सुरू करतो. पण होतं काय, की आपण मग भरपूर उपसा घेतल्यामुळे हे पाणी डिसेंबर अखेरीस संपतं आणि मग परत बोरवेल कोरडे पडतात. मग पाण्याचा सोर्स म्हणजे फक्त वरचा 100 फूटच स्तर आहे का? तर नाही. तर त्याच्या खालीसुद्धा बेसिक म्हणजे नॅचरल फ्रॅक्चर्स आहेत, ज्याला आपण ॲक्वाफर असं म्हणतो. आता ॲक्वाफर म्हणजे काय? तर फटी तयार झालेत. जमीन तयार होताना काही-काही विशिष्ट अंतरावर तापमान म्हणा किंवा दाब म्हणा किंवा पाणी याचा संपर्क आल्यामुळे त्या खडकाचं रूपांतर मऊ खडकात होतं. त्याला वॉटर बेरिंग झोन म्हणतात. तिथे काही फटी असतात, त्या फटीमध्ये पाणी असतं. मग तुम्ही म्हणाल आता 100 फुटाच्या खाली 300-400 इथे जे फ्रॅक्चर्स आहेत तिथे पाणी कसं आलं? तर हे पाणी म्हणजे पण पावसाचंच पाणी आहे. पण कसं लाखो वर्षापासून जो पाऊस पडतोय, तर ते पाऊस पडल्यानंतर पहिले 100 फुटापर्यंत जाऊन मुरतं. त्याच्यानंतर त्यातलंच काही टक्के पाणी 10-20% पाणी झिरपत-झिरपत जे हळूहळू खाली झिरपत-झिरपत त्या फटीमध्ये जाऊन थांबतं. म्हणजे लाखो वर्षापासून जो पाऊस पडतो तो पाणी तिथे जाऊन साचलेलं आहे आणि हे एवढ्या वर्षापासून पाणी तिथे असल्या कारणाने त्याच्या वाटेमध्ये नेहमीच गाळ, क्षार, माती किंवा खनिजे यांचा थर साचलेला असतो आणि हे मोकळं करणं फार गरजेचं आहे. कारण की हे असल्यामुळे आपल्याला पाणी खालचं जमिनीतलं पाणी आपल्याला खरं तर मिळतच नाही आहे. 99% किंवा 90% म्हणता येईल 90-99% बोरवेल हे आज पावसाच्या पाण्यावर चालणाऱ्या जमिनीवरच म्हणजे तिथल्याच पाण्यावर अवलंबून आहेत. आपण खालचं पाणी अजून मुळात घेतच नाही आहे. मग आपण बातमी वाचतो पेपरमध्ये पाण्याची पातळी खाली गेली. नेमकी कुठली पातळी खाली गेली? तर जो आपण जो वॉटर टेबल जो म्हणतो, जो प्रत्येक वर्षी रिचार्ज व्हायला पाहिजे 100 फुटाचं, तिथलं पाणी संपलं आहे. खालचं पाणी मिळवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलात का? तिथं कोणी इंजिनियर आहे का? त्यांनी तुम्हाला सांगितलं याबद्दल? काहीच नाही आहे. तुम्हाला त्याबद्दल माहितीच नाही आहे. तर आम्ही मुळात मग काय हे ट्रीटमेंट करतो, ज्याबद्दल मी बरेच व्हिडिओ, बरेच मुलाखती होतात, बऱ्याच ठिकाणी आम्ही सांगतोय. इव्हन केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांना मी भेटलो होतो. त्यांना याबद्दल आम्ही डेमो दिला होता आणि त्यांना ते भयंकर आवडलं होतं. बऱ्याच न्यूज चॅनल्सवर म्हणा किंवा बऱ्याच याच्यावर आमच्या यूट्यूब चॅनल्सवर पण आम्ही या गोष्टी सांगत असतो. तर त्यांनी ही माहिती इव्हन केंद्रीय कृषी मंत्री यांना दिलं. दिल्लीमध्ये माझी त्यांच्यासोबत मीटिंग झाली. इव्हन केंद्रीय जलशक्ती मिनिस्टर असतील किंवा महाराष्ट्रातील मिनिस्टर असतील, म्हणजे GSDAचे अधिकारी असतील, कंटिन्युअस मीटिंग्स चालू असतात. पण ह्या गोष्टी होत असताना शेतकऱ्यापर्यंत या गोष्टी टेक्निकली पोहोचत नाहीत. का नाही पोहोचत? आणि त्यांचा एकच मुद्दा असतो.
ह्या गोष्टी आपण विचारच करत नाही. आपण फक्त काय, की मला पीक कुठलं घ्यायचं आहे किंवा मला हमीभाव काय मिळतो आहे. ऑब्व्हियसली सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण हे सगळं करत असताना पाण्याशिवाय पर्यायच नाही आहे. म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना काही दिलं नाही तरी समजा समजा अद्ययावत बी बियाणे दिलं नाही तरी तो स्वतःचं पीक पिकवून त्यातनं बी बियाणे तयार करू शकतो. त्याला अद्ययावत तंत्रज्ञान दिलं नाही तर तो काय करेल, पारंपरिक आपलं बैलजोडी वापरेल आणि पारंपरिक ह्याच्यानी तो म्हणजे हे करून तो शेती करू शकतो. त्याला लेबर देऊ नका, म्हणजे कामगार, आज कामगार भयंकर प्रश्न आहे म्हणतो, तरी तो कुटुंब काम करेल आणि तो पिकं पिकवेल. पण पाणीच दिलं नाही तर काय? नाहीच आहे, शक्यच नाही आहे. पाणी हा महत्त्वाचाच विषय आहे आणि त्यात आपण बघतो आता पावसाचा हा प्रमाण झालं आहे की अल निन्यो, आपण नवीन टर्म्स ऐकतो. अल निन्यो म्हणजे काय, आता टेक्निकल बोलायला नको, पण ते म्हणा. त्याच्यामुळे वातावरणात बदल होतात, हवामानात बदल होतात, त्यामुळे पाऊस उशिरा पडतो किंवा मान्सून उशिरा येतो आहे, कोरडे हवामान येतात. अजून आपल्या पश्चिम आपलं बंगाल उपसागरात म्हणा किंवा अरबी समुद्रात अजून कमी दाबाचा पट्टाच तयार नाही आहे. मग मान्सून येणार कसं? मग असं असताना पर्याय काय? नदीलाच पाणी नाही आहे. दुसरा पर्याय काय? आणि नदीवरनं पाणी आणायचं म्हणलं तरी 30-30 लाख 40-40 लाख खर्च कसं करणार? शक्य नाही, ते शेतकऱ्याला होत नाही. बऱ्याच शेतकऱ्यांना चला कॅनलला पाणी सोडतो आहे, पण आज आपण हे म्हणतो की मान्सूनच आलं नाही आहे तर पाणी आपण कॅनल न देता पिण्यासाठी वापरू, हे आज आता आपण रिसेंटली न्यूजपेपरमध्ये वाचतो आहे. मग अशा वेळेस त्याच्याकडे हाच पर्याय आहे की त्याच्या शेतात असलेला बोरवेल. पण तिथे भीती असते की मग बोरवेलमध्ये यार पाणीच नाही आहे. तसं नाही आहे. 100 फुटाचं पाणी जरी संपलं तरी खालचं पाणी अबंडंट सोर्स आहे, भरपूर असतो, पण त्याला मोकळं करणं गरजेचं आहे. आणि मग बऱ्याचदा काही कन्व्हेन्शनल टेक्निक, म्हणजे आज आपण बघतो की फ्लशिंग करतो. फ्लशिंग म्हणजे काय? फक्त आपण कॉम्प्रेस्ड एअर त्यात खाली सोडतो, जेणेकरून त्यातलं जे काही त्या ट्यूबवेलमध्ये जे काही माती असेल ना ती वर निघते. पण ही वर निघत असताना त्या फ्रॅक्चर्समध्ये, त्या फटीमध्ये जाऊन अजून त्या फटीला बंद करतात, त्यामुळे अजून नुकसान होतं. मग असं करण्यासाठी काय करायला पाहिजे? तर आम्ही टेक्निक सांगतोय ही केमिकल स्टिम्युलेशन टेक्निक म्हणजे काय? तसं तर आज बऱ्याच टेक्निक्स आहेत, जसे हायड्रोफ्रॅक्चरिंग वगैरे आहेत, त्या गोष्टी आपण नंतर बोलू. पण केमिकल स्टिम्युलेशन टेक्निक ही एवढी सोपी आणि एवढी इफेक्टिव्ह आहे की याच्यामध्ये तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. अगदी तुम्हाला मोटरसुद्धा वर काढायची गरज नाही आहे त्या स्थितीत राहून तुम्हाला अगदी कमी खर्चात, म्हणजे अगदी आपण 7-8 हजार 10 हजारमध्ये आपण केमिकल टाकतो आणि केमिकलमध्ये हे जे मी फटी सांगतो, म्हणजे वरचं अप्पर झोन आणि खालचं ॲक्वाफर, यातले गाळ, क्षार, माती हे आता केमिकलमध्ये विरघळतात आणि ह्याला केमिकलच लागतं. म्हणजे कॅल्शियम सॉल्ट असेल, मॅग्नेशियम सॉल्ट असेल किंवा कुठलं खनिज असेल, ऑक्साईड, सल्फाईड असेल किंवा गाळ असेल. बऱ्याचदा बायोफ्युम्स असतात, म्हणजे काय, तर आपण शेवाळ म्हणतो, त्या शेवाळ पण ह्या सॉल्टसोबत मिळून हे सगळे रस्ते ब्लॉक करतात. मग इथलं पण ह्या सगळ्यांना मोकळं केल्याशिवाय पाणी मिळणारच नाही आहे. म्हणजे तुम्ही फक्त खड्डा करून चालणार नाही आहे, त्याला ही डेव्हलपमेंट प्रोसेस वापरावीच लागेल, जेणेकरून तो बोरवेल जो आहे तो एक चांगलं पाणी देण्यासाठी तयार होतो. मग मग आता इथे एक एक फार चांगला ट्विस्ट काय, तर शेतकऱ्यांचा एक प्रश्न असतो की बाबा बोरवेल ठीक आहे, तुम्ही म्हणता ट्रीटमेंट करूयात आपण, कमी खर्च आहे, चला 7-8 हजार आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. मग ह्याला गॅरंटी काय? नक्की पाणी मिळेलच का? आम्हाला 100% खात्री मिळेलच का? तर एक 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 मुद्दा असा आहे की बघा, जमिनीतनं पाणी कोणालाही शोधता येत नाही, बघता येत नाही. मी हे बऱ्याचदा सांगतो. आज अशी कुठली टेक्नॉलॉजीच अस्तित्वात नाही आहे ज्याच्याद्वारे जमिनीतलं पाणी 100% शोधता येतं. आपण कुठलेही जिओलॉजिस्ट काय करतात, तर टेक्नॉलॉजी वापरून किंवा रिफ्रॅक्टिव्ह मेथड असेल की कुठलीही मेथडॉलॉजी असतील त्याच्या थ्रू काय करतात, तर फ्रॅक्चर्स शोधतात, फटी शोधतात. जिथे चांगल्या फटी तिथे बोरवेलला पाणी चांगलं. मग फटी जर कमी असतील तर फ्रॅक्चर्स, म्हणजे इन शॉर्ट कमी असतील तर तिथे पाणी कमी. आता त्या फ्रॅक्चर्समध्ये पण पाणी आहे का नाही हे सुद्धा आपल्याला कळत नाही खरं तर. मग त्यामुळे म्हणजे खरं तर जिओलॉजिस्टला बोलून ते पण 100% अश्युरन्स का देत नाहीत, कारण की त्यांना फ्रॅक्चर्स माहीत झाल्यात. ते सांगतात की इथे चांगले फ्रॅक्चर, इथे तुम्ही बोर घ्या, या जमिनीत तिथं बोर घ्या. पण तिथे पॉईंट घेतल्यानंतर होऊ शकतं की ते फ्रॅक्चर्समध्ये मुळात पहिलेपासूनच पाणी नाही आहे, तो एम्प्टी आहे. नाहीतर पाणी आहे पण तो ब्लॉक्ड आहे.